भाजपमुळे सोलापूर शहरासह पूर्व विभागाची मोठी पिछेहाट झाली. उद्योगांना घर लागली. बेरोजगारीमुळे येथील युवक पुणे, मुंबई व इतर जिल्ह्यात स्थलांतरित झाले असा आरोप करत सोलापुरातील पूर्व भागाला गतवैभव देण्यासाठी काँग्रेसचा प्रयत्न राहणार असे आश्वासन काँग्रेसचे तेलंगणाचे माजी खासदार पी हणमंतराव यांनी दिले. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ अशोक चौक परिसरात सभा झाली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे, तिरुपती परकीपडला, महाकाली येल्दी, केशव इंगळे, नागनाथ कदम, लक्ष्मण गडगे, रमेश कुंचीकोर्वे आदींसह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी खासदार पी हणमंतराव यांनी आपल्या भाषणात भाजपच्या कारभारावर आणि ध्येय धोरणांवर सडकून टीका केली. भाजपचा सत्ता काळात सोलापूर शहर आणि पूर्व विभागाची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली. यापूर्वी काँग्रेसच्या काळात याच पूर्व विभागात यंत्रमाग, बीडी उद्योग यासह उद्योग क्षेत्राची भरभराट होती. मात्र ते सर्व आज अवघडले आहेत. बेरोजगारीमुळे येथील सुशिक्षित युवक रोजगारासाठी पुणे आणि इतर जिल्ह्यात स्थलांतर करत आहेत. तेव्हा सोलापूर शहरासह पूर्व विभागाला गतवैभव मिळवून देण्यासाठी काँग्रेसचा प्रयत्न राहणार आहे. आयटी क्षेत्राला चालना देण्यासाठी प्राधान्याने काँग्रेसकडून प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही यावेळी माजी खासदार पी हणमंतराव यांनी दिली. महाराष्ट्राचा विकास हाच महाविकास आघाडीचा ध्यास आहे. तोच उद्देश समोर ठेवून काँग्रेसने महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेस महाविकास आघाडीची सत्ता आल्यास बेरोजगार तरुणांना दरमहा 4,000 रुपयांची मदत करण्यात येईल. महागाई कमी करण्याबरोबरच रोजगार मिळवून देण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले. जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या काँग्रेसला साथ द्यावी. काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना बहुमताने निवडून द्या असे आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले. यावेळी महिलांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.